गुड मॉर्निंग. तर आज आमच्या दिवसाची सुरुवात होत आहे एक्सरसाइज करण्यापासून. तर प्रतीक एक्सरसाइज करत होता, शर्विल पण त्यांना बघून बघून एक्सरसाइज करत होता. तर त्याने डंबल वगैरे उचललेले, पण त्याच्याने जास्त वेळ उचलणं झाले नाही. त्यानंतर त्याने ते ठेवून दिलेले. मग प्रतीक पुशअप मारत होता, तर शर्विलला पुशअप त्यांना मारू द्यायचे नव्हते आणि त्यांच्या पाठीवर जाऊन बसायचं होतं. तर त्याने दुसऱ्यांदा पुन्हा ट्राय केलेलं, तर त्याचे पप्पा बाजूला झालेले. त्यानंतर त्याची शाळेची वेळ झालेली, मी त्याला आंघोळ करून दिली आणि त्याला म्हटलं चल शाळेचे कपडे घालतो. तो जाऊन झोपून गेला आणि टावेल आपल्या अंगावर पांघरून घेतला आणि नाही जात म्हणे. त्यानंतर मी त्याला उठवलं आणि कपडे घालायला घेतलेलं. तो म्हणे कपडे तिखट आहे म्हणे. काय माहिती त्याला काय झालं, तर त्याला कपडे कोणते तिखट वाटत होते. त्याला मी समजवलं, अरे नाही आहे तिखट, घालून घे. मग त्याने घालून घेतलेले कपडे. त्यानंतर मग त्याला केस करायचे होते. मग त्याने केस करायला कंगवा घेतलेला आणि केस करू लागला. मग त्याचे केस करून झाले. त्याने कंगवा दिलेला आणि स्वतःची बॅग आणायला आतमध्ये गेलेला. त्याने स्वतःची बॅग आणलेली आणि खूप वेळ ट्राय केलेलं बॅग घालायला. त्याला मी म्हटलं पण अरे दे मला घालून देते मी तुला, पण तो ऐकायलाच तयार नाही. त्याने खूप प्रयत्न केले. खूप प्रयत्नानंतर त्याने स्वतःची बॅग स्वतःच घातलेली आणि मग मला बाय म्हणू लागला. मी पण त्याला बाय केलेलं शाळेत जायसाठी. मग त्यांनी आपल्या पप्पाला आवाज दिलेला, पप्पा चला न, वेळ झाला. मग त्याचे पप्पा आलेले. त्याच्यात पण त्याचे नखरे की मला पायी नाही चालायचं, तुम्ही मला कडेवर घ्या. मग त्याला कडेवर घेतलेलं आणि दार उघडलेलं. त्यानंतर दोघं पण जायला निघाले. मग त्यांच्या लक्षात आलं की यांनी शूजच नाही घातले म्हणून. तर तो खाली उतरायला तयार नाही. मग त्याच्या पप्पांनी समजवलं की खाली उतर, तुला शूज घालायचे आहे. मग तो खाली उतरला आणि शूज घालून घेतले. अशा प्रकारे आजचा दिवस गेलेला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.